चहा आणि आयुष्याची चव. स्टेशन बाहेरची ती छोटी टपरी. सूर्य अजून पूर्णपणे वर आला नव्हता, पण रामूच्या टपरीवर चहाचा सुगंध दरवळू लागला होता. निळ्या धुराच्या वलयात रामू मोठ्या उत्साहाने दूध उकळत होता. हे त्याचे रोजचे जग होते, जिथे तो दररोज शेकडो चेहरे पाहायचा आणि त्यांना वाफाळलेला चहा द्यायचा. गर्दीच्या त्या कोलाहलात अनिकेत उभा होता. एका हातात फोन आणि दुसऱ्या हातात ऑफिसची बॅग धरलेला अनिकेत खूप तणावात दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यांत भविष्याची चिंता स्पष्ट जाणवत होती. आजूबाजूला लोक घाईत होते, पण अनिकेत मात्र एका जागी खिळून उभा होता. भाऊ, एक कटिंग द्या, अनिकेतने फोन खिशात टाकत कोरड्या आवाजात म्हटले. रामूने त्याच्याकडे एकदा पाहिले. रामूचे डोळे अनुभवी होते. त्याला माणसाच्या चेहऱ्यावरील रेषा रेषा वाचता येत होती. त्यांनी काहीही न बोलता एक छोटा काचेचा पेला उचलला आणि चहा बनवायला घेतला. चहाचा वाफाळलेला कप समोर ठेवताना रामूने सहज विचारलं, काय रे बाळा, आज तोंड इतकं उतरलेलं का? काय झालंय? अनिकेतने एक दीर्घ श्वास घेतला आणि समोरच्या पेल्याकडे बघत म्हणाला, नोकरी गेली काका. आज सगळं संपलं असं वाटतंय. आता पुढे काय करायचं काहीच सुचत नाहीये. रामूने गॅसची ज्योत थोडी मोठी केली. त्याने पातेल्यात पाणी, चहापूड आणि साखर टाकली. तो शांतपणे म्हणाला, हे बघ, हे पाणी कसं साधं आहे, साखर गोड आहे आणि ही चहापूड कडवट आहे. जोपर्यंत हे सगळे वेगवेगळे असतात तोपर्यंत यांना कोणी चहा म्हणत नाही. त्यांची स्वतःची ओळख अपूर्ण असते. पातेल्यातले मिश्रण आता जोरात उकळू लागले होते. रामूने त्यात पांढरेशुभ्र दूध ओतले. जेव्हा हे सगळे घटक एकत्र येतात आणि आगीवर चांगले उकळतात, तेव्हाच त्यांचा एक वेगळा रंग आणि सुगंध तयार होतो. आयुष्यात येणाऱ्या संघर्षाच्या आगीशिवाय माणसाच्या व्यक्तिमत्वाला खरी चव येत नसते, रामूने समजावून सांगितले. रामूने गरमागरम चहा काचेच्या पेल्यात ओतला आणि तो अनिकेतच्या समोर धरला. माणसाचं आयुष्यही या चहासारखंच असतं मित्रा. दुःख, अपयश आणि कडू अनुभव हे या चहापुडीसारखे असतात. ते आले की सुरुवातीला वाटतं आयुष्य कडू झालंय, पण तेच आयुष्याला खरी गडद चव आणि रंग देतात. अनिकेतने चहाचा पहिला घोट घेतला. चहाचा तो उबदारपणा त्याच्या शरीरात भिनला. आज तो चहा केवळ गरम नव्हता, तर त्यात आशेचा एक वेगळाच गोडवा होता. त्याला जाणीव झाली की ही नोकरी जाणे म्हणजे शेवट नाही, तर एका नवीन चवीच्या आयुष्याची ही फक्त सुरुवात आहे. काका, तुम्ही खरं बोललात. मी फक्त त्या कडवट चवीमुळे घाबरलो होतो, पण तो चहा उत्तम होण्यासाठी किती गरजेचा आहे हे आज समजलं. अनिकेत आता हलकेच हसून म्हणाला. रामूने समाधानाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. स्टेशनवर आता कोवळा सूर्यप्रकाश पसरला होता, जो एका नव्या दिवसाची वर्दी देत होता. पेला रिकामा झाला होता, पण अनिकेतचे मन आता नव्या ऊर्जेने आणि जिद्दीने भरले होते. त्याने चहाचे पैसे दिले आणि रेल्वे स्टेशनच्या दिशेने खंबीर पावले टाकत चालायला सुरुवात केली. चहा आणि आयुष्याची चव. स्टेशन बाहेरची ती